मंडळी तुम्ही पाहू शकता इथं खताची जी सेटिंग केलेली आहे कमी, त्यानंतर थोडंसं जास्त, त्यानंतर थोडंसं जास्त असे दाता आपण सेट केलेले आहे. म्हणजे ज्यात वेगवेगळे सेटिंग करता येते खताच्या, हे मला सांगायचं. इथं तुम्हाला नॉब दिसतात पहा, या नॉबने तुम्ही खताचा जे तुम्हाला फ्लो करायचा आहे तो कमी जास्त तुम्ही करू शकता. म्हणजे किती खत पडलं पाहिजे हे तुम्ही तिथं ठरवू शकता. स्टेनलेस स्टीलची दाता आहे, त्यामुळे जळण्याची भीती नाही आहे. सोबतच 15 किलोची या बॉक्सची कॅपॅसिटी आहे खत वाहून नेण्याची. आणि याच्यात 3 प्रकारचे अंतर आपण करू शकतो, 8.5 इंच, 9.5 इंच आणि 10.5 इंच. म्हणजे तुमचं पीक जर समजा त्या अंतरात असेल तर त्या अंतरात तुम्ही त्याचा वापर करू शकता या खताच्या मशीनचा. कोणकोणते खतं देऊ शकतो आपण? जवळपास सगळ्या प्रकारचे खतं देऊ शकतो, परंतु ज्या खतांना पाणी सुटते मिक्स केल्यानंतर ते खतं शक्यतो त्यात वापर टाळायचा आहे. बरोबर आहे. आता याच्यात काय काय आणखी खासियत येते, त्याची बॉडी जी आहे ती बॉडी खूप मजबूत आहे, म्हणजे काही या बॉडीला होत नाही. तर भाऊ आलेले आहेत अकोटवरून, बरोबर आहे? तुमचं नाव आणि पत्ता कळवा. माझं नाव भगवान विष्णूजी पवार, राहणार वरुड जवळका, तालुका अकोट, जिल्हा अकोला. बरं, एवढ्या लांबवरून तुम्ही आले तर मग हे मशीन घेण्यासाठी स्पेशल आले? हो. बरोबर आहे. तर तुमचा आमच्यावर भरोसा कसा? सगळ्यात पहिला प्रश्न. आम्ही सर्वप्रथम तर फक्त यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले आणि म्हणूनच इकडे आलो, पहिल्यांदा ट्राय करण्यासाठी म्हणून आले. ठीक आहे. बरं, इथं आल्यानंतर मग आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी तुम्हाला जी माहिती दिली ती म्हणजे पुरेपूर माहिती दिली का काही त्यात सोडलं? नाही, पुरेपूर माहिती दिली आणि समाधानकारक माहिती मिळाली, त्यामुळेच घेण्याची इच्छा झाली. बरोबर. आणि आम्ही त्यात हेही सांगितलं की जर याच्यानंतर काही अडचण आली आम्ही तुम्हाला आमचे नंबर वगैरे दिला आणि स्पेशलिस्टचा सर्व स्पेअर पार्टही उपलब्ध करून देतील असंही गॅरंटी दिली आहे. ठीक आहे. बरं, इथं सध्या तरी या मशीनकडे पाहून तुम्हाला क्वालिटी काय वाटत? क्वालिटीच्या बाबतीत जर म्हणाल तर मशीन पाहूनच लक्षात येते की क्वालिटी एक नंबर आहे. बरोबर आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकता शेतकरी सुद्धा समाधानी आहेत. आणि हे खत जे तुम्ही पडताना पाहता तर तुम्हाला काय वाटतं, शेतात गेल्यानंतर अशाच पद्धतीनं निश्चित काम होईल आणि कमी खतात जास्त परिणाम होईल. बरोबर आहे. खत वाया जाणार नाही, विशेष म्हणजे वेळ कमी जाईल आणि कमी वेळेत आणि कमी खतात काम होईल. आणि याच्यात नॉब जे दिलेले आहे हे सेटिंग तुम्हाला समजून सांगण्यात आलेली आहे. बरोबर आहे. आणि इथं जे दिलेले आहे पहा, प्रत्येक जो पॉईंट आहे, प्रत्येक पॉईंट म्हणजे हा प्रत्येक खत कमी करण्याचा किंवा जास्त करण्याचा हा अशा पद्धतीनं कमी जास्त तुम्ही हे करू शकता. म्हणजे इतकं सोपं आहे की खताचा फ्लो कसा कमी जास्त करता येईल. आणि एवढ्या साऱ्या सेटिंग याच्यात दिलेल्या आहे, पूर्ण घड्याळी एवढं जे दिसतं ना तेवढ्या साऱ्या सेटिंग त्यात दिलेल्या आहे खतं कमी जास्त करण्यासाठी. म्हणजे एकदम छोटे एवढ्यापासून तुम्ही एवढं खत शेवटपर्यंत टाकू शकता. म्हणजे झाड छोटं असो मोठं असो. आता शेतकरी बंधू तुम्ही म्हणत असाल की आमच्या कपाशीत मोठ्या झाल्या, या बुडाजवळ हे झाड चालत नाही, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, याबद्दल माझं म्हणणं एवढं जाईल की कपाशीचे जे ब्रँचेस असतात, खालची जी मोठी ब्रँचेस असते त्याला नकभरही नुकसान होणार नाही. बरोबर आहे. कारण की हे काही ट्रॅक्टरच्या चाकासारखं नाही आहे की जेणेकरून त्या डांगीवर पडून त्याला दुखापत करेल. हे अलगद चालेल, त्याच्या बाजूने चालेल, त्याच्या खालून काहीच अडचण येणार नाही, काहीच अडचण. आणि म्हणजे तुम्हाला एक विज्ञान समजावून सांगतो, ज्या वेळेस एखादं झाड असते 12 वाजताची ऊन ज्यावेळेस त्या झाडावर पडते आणि त्या झाडाची जी कॅनोपी आहे, म्हणजे जर समजा या हाईटचं जर कपाशीचं झाड असेल 12 वाजता जर सूर्य जर तुम्ही पाहिलात याची ऊन सावली या घेऱ्यात पडायला पाहिजे. म्हणजे जर तुमच्या झाडाचं मूळ जर इथं असेल तर तुमच्या झाडाची सावली या घेऱ्यात पडायला पाहिजे, म्हणून तुमचं खत या जागेत गेलं पाहिजे. या अलग लक्षात. म्हणजे झाडाच्या साधारण 1 फूट बाजूला तुमचं खत जर दिलं तरच त्याचे बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळतील. बुडात खत देऊन त्याचा आता तुम्हाला याचा फायदा काय? तुम्ही मशीन विकता म्हणून काही सांगता, मी याच्या आधी सुद्धा खतं कॅनोपीत द्या, झाडाच्या कॅनोपीत द्या असं मी सांगितलेलं आहे. आणि सगळे वैज्ञानिक तुम्हाला हेच सांगतील. त्याचं कारण काय की झाडाच्या ज्या मुळा असतात ॲक्च्युअलमध्ये अन्नद्रव्य ग्रहण करणाऱ्या मुळा या झाडाच्या कॅनोपीत असतात. ठीक आहे. आणि कॅनोपीच्या आपण त्या एरियात ज्यावेळेस खत देतो तर त्यावेळेस त्या मुळात अन्नद्रव्य शोषण करते आणि तुमच्या पिकाला त्याचा जास्त फायदा होतो. ठीक आहे. याच्या आधी मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. जसं संत्र्यावर मी ज्या व्हिडिओ बनवले त्यावर मी सांगितलं खत कुठं दिलं पाहिजे तर कॅनोपीत खत दिलं पाहिजे, त्याचा जास्त उपयोग होतो पिकाला. ठीक आहे. तर मंडळी आता मग हे कितीला मिळते तर फक्त 5,000 रुपयाला ते, आणि 5,000 रुपयात तुम्ही खरेदी करू शकता. बरं, ढकलण्यास काय वाटते? समजा आपण याच्यात खत टाकलं तर खूप जास्त भारी जाईल असं वाटतं का? सोपं आहे. बरोबर आहे. म्हणजे खूप काही जास्त अडचण होत नाही. तुमचा मजूर वाचते, तुमचा पैसा वाचते, तुमची वेळ वाचते. आणि तुम्हाला माहिती आहे की मजुराची जी अडचण आहे खूपच मोठी आहे, तर त्या विषयावर मी बोलणार नाही. तर म्हणून म्हणजे तुम्हाला जर हे खरेदी करायचं स्क्रीनवर दिलेल्या नंबर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. धन्यवाद.